तासातवी मराठी व्याकरण विभक्ती कारकार्थ. विभक्तीचे अर्थ. विभक्तीच्या रूपांमुळे वाक्यातील शब्दाशब्दांमधील जे संबंध जोडले जातात त्यांना विभक्तीचे अर्थ म्हणतात. विभक्तीचे दोन अर्थ आहेत. एक, कारकार्थ. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ म्हणतात. दोन, उपपदार्थ. वाक्यातील क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेल्या संबंधांना उपपदार्थ म्हणतात. विभक्तीचे प्रत्यय व कारकार्थ. प्रथमा विभक्तीला एकवचनी व अनेकवचनी प्रत्यय नाहीत व त्याचा कारकार्थ आहे कर्ता. द्वितीय विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत स, ला, ती व अनेकवचनी प्रत्यय आहेत स, ला, ना, ती व त्याचा कारकार्थ आहे कर्म. तृतीय विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत ने, ए, शी व अनेकवचनी प्रत्यय आहेत नि, ही, ई, शी. तृतीय विभक्तीचा कारकार्थ आहे करण. चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत स, ला, ते व अनेकवचनी प्रत्यय आहेत स, ला, ना, ते व त्याचा कारकार्थ आहे संप्रदान. पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत ऊन, हून व अनेकवचनी प्रत्यय आहेत ऊन, हून. कारकार्थ आहे अपादान. षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत चा, ची, चे व अनेकवचनी प्रत्यय आहेत चे, च्या, ची. सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत त, ई, आ व अनेकवचनी प्रत्यय आहेत त, ई, आ व त्याचा कारकार्थ आहे अधिकरण. संबोधन विभक्ती. संबोधन विभक्तीला एकवचनी प्रत्यय नाहीत व त्याचा अनेकवचनी प्रत्यय आहे नो. पण संबोधन विभक्तीचा कारकार्थ आहे हाक मारणे. द्वितीय व चतुर्थी विभक्तीमधील फरक. द्वितीय व चतुर्थी या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय समान आहेत, परंतु जेव्हा दानाचा अर्थ व्यक्त करते किंवा देणे, बोलणे, सांगणे अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला व स्थानाला संप्रदान असे म्हणतात व त्याची विभक्ती चतुर्थी असते.